शेतात जाऊन पाहिलं तर आपल्या शेतीची काय हालत झाली आहे. आपले जे धान बघा, धानाला कोंब निघले आहेत. अति पाण्यामुळे जे तुटलेला धान होता त्याच्यामुळे कोंब निघालेल्या तागा ह्या पिकाचं काय होणार. जेवढी मेहनत केली होती धान लागवडीपासून, एवढे पैसे खर्च करून बघा धान पूर्ण झोपलेलं आहे आणि पूर्ण फसल बर्बाद झाली. एकही धान कामात आलेलं नाही. सगळा सडलेला आहे, कुजलेला आहे आणि पूर्ण शेताची पूर्ण फसल वाया गेली. पूर्ण अति पाणीमुळे धान पूर्ण वाया गेला, सडून गेला. म्हणजे धान होते ते कोंब निघले, आपण गेले तरी एवढा नुकसान होऊन शेतकऱ्याची काही अवस्था झाली. शेतकऱ्याच्या साथीला कोण आहे. पीक विमा मिळणार, कर्जमाफी होणार, कोण किती होणार. बघा काय झाले, पूर्ण कोंब निघले, पूर्ण धान वापलेलं आहे, काहीच कामात नाही. पूर्ण जेवढे पैसे खर्च केले पूर्ण फसल वाया गेली. एवढ्या शेतकऱ्यावर सगळ्या शेतकऱ्यावर मोठा घात झाला आहे. अतिवृष्टीमुळे ती पूर्णच्या पूर्ण फसल बरबाद झाली. हजारो लाखो रुपये लागले होते शेतीसाठी आणि ते सगळं पाण्यामुळे वाया गेले आहे. आता शेतकऱ्याला मदत करणार कोण, सरकार करणार, देव करणार, कोण करणार. एवढी शेतकऱ्यासोबतच एवढा मोठा घात झाला, एवढ्या मोठ्या गती शेतकऱ्याच्याच झाल्या. तर या शेतकऱ्याचा वाली कोण आहे आता. याची नुकसान भरपाई होईल कुठे.